विद्येचं माहेरघर म्हणून ज्या प्राथमिक शाळांना महत्त्व दिलं जातं त्या प्राथमिक शाळेचं सर्वच काही अलबेल सुरू असल्याचं चित्र मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा केंद्रातील चिंचखेडा खुर्द पारंबी रिगाव भोटा सुले वडोदा तालखेडा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत दिसून येते। येथील केंद्रप्रमुख शिक्षक आणि कर्मचारी यांचा खुलेआम सर्रासपणे मनमानी कारभार सुरू असल्याचं दिसतंय। या सर्व जिल्हा परिषद मराठी शाळांवर शिक्षक आहे मात्र विद्यार्थी नाही आणि विद्यार्थी नाही तर शिक्षक कोणाला शिकवतात असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। खरं तर विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची नेमणूक केली जाते तर शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या शाळेतून विशेष मोहीम राबवून त्या मुलांना शाळेच्या प्रवाहात अर्थात शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नही करण्यात येतात। मात्र ह्या शिक्षकांकडून असे कुठलेही प्रयत्न करताना दिसून येत नाही। नेमकी शिक्षक कुणाला शिकवतात हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येवरून दिसून येतोय। शिक्षक फक्त शाळेत येतात आणि जातात आणि पगार घेतात असा नियम जणू या शाळेच्या शिक्षकांना लागू करण्यात आल्याचं चित्र या ठिकाणी दिसतंय। जिथे पटसंख्या 40 इतकी आहे तिथे 2 शिक्षक आहे, मग त्या 40 पटसंख्या असलेल्या शाळेत एकही विद्यार्थी हजर नाही, मग हे 2 शिक्षक कुणाला शिकवतात हेच जनतेला कळत नाहीये। ही सर्व बाब केंद्रप्रमुख आणि तालुका शिक्षणाधिकारी यांना माहीत असूनही याच्याकडे दुर्लक्ष केले जाते। यावरनं असे लक्षात येते की तालुका शिक्षणाधिकारी मदन मोरे आणि केंद्रप्रमुख हेमंत कुमार बोरोकर यांच्या संगनमतानेच हा कारभार सुरू आहे की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। याच्याकडे लक्ष देईल कोण आणि कधी देणार हा प्रश्न नागरिकांसमोर कायम असून याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन या शिक्षकांना शाळेतील मुलांबरोबरच समन्वय साधून शिक्षकांनी मुलांना शिकवलं पाहिजे अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होते। जनजागर मराठीसाठी विनोद बेलदार, मुक्ताईनगर।